हल्लीच्या काळातील महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरारी घेत आहे. मग तो उद्योग असो, व्यवसाय असो की नोकरी. जालना शहरातील लाभ एंटरप्राइजेस अंतर्गत पूजा जाधव यांनी पूजेसाठी साहित्य बनवण्याचं काम सुरू केलंय. या अंतर्गत तब्बल 2000 महिलांना त्या रोजगार देतात. कापसापासून फुलवाती बनवण्याचं काम त्या महिलांना घरपोच करण्यास देतात. यातून महिलांना 7,000 पासून ते 15,000ची प्रति महिना कमाई होते. पाहुयात कसं सुरू केलं दीपाली जाधव यांनी हे काम आणि त्यांचा उद्योग आता कोणत्या स्थितीत आहे. हा जो व्यवसाय आहे तो मी 2017 मध्ये चालू केला आणि ज्यावेळेस मी हा व्यवसाय चालू केला त्याच्या अगोदर मी जॉब करत होते. पण माझं जे मुलगा आहे तो लहान होता तर मला जॉबला पण जाता येत नव्हतं. मग हा व्यवसाय ठरवला मी की व्यवसाय जर केला आपण तर घरातल्या घरात करू शकतो बाबा. तर त्यावेळेस मी हा व्यवसाय पहिल्यांदा थोडासा घरात चालू केला. त्याच्यानंतर मग या व्यवसायाला थोडंसं मला मागणी वगैरे जास्त आली आणि मग मी बाहेर ज्यावेळेस हा व्यवसायासाठी हे केलं म्हणजे मोटिवेट केलं बाबा बायकांना पण की बाबा माझ्याकडे वर्कर हवा होता मला. मग वर्कर मला वाढवावा लागला वर्कर. त्याच्यामुळं स्पेस वाढायला लागला आणि एवढ्या स्पेसला मी रेंट वगैरे नव्हते देऊ शकत. मग मी विचार केला की बाबा हे प्रोडक्ट जे आहे ते इथं करण्याच्या ऐवजी प्रत्येक महिलेला आज गरज आहे व्यवसाय करण्याची आणि व्यवसाय जो आहे ती प्रत्येक लेडीज पूर्ण समोर येऊन नाही करत, बरोबर आहे. मग समोर येऊन करत नाही तर तिला काहीतरी घरात बसल्या बसल्या काहीतरी सपोर्ट पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती हा मार्केटिंगसाठी भितो आणि माझं ऑलरेडी मार्केटिंग मध्ये माझा जॉब होता. म्हणजे मी ऑलरेडी मार्केटिंगचा जॉब केल्यामुळे मला मार्केट कसं करायचं, कुठं प्रोडक्ट विकलं जातं याची सर्व माहिती होती. मग मी हे प्रोडक्ट्स महिलांना घर बसल्या बनवण्यासाठी देतेय आणि आता महिला मला घरूनच काम करून त्या मला काय करतात ते मटेरियल रॉ मटेरियल मी देते, तयार मटेरियल त्या महिला मला करून देतात. आणि हे हँडवर्क असल्यामुळं या कामासाठी आपल्याला भरपूर महिला लागतात आणि याचं जे आपण प्रोडक्ट्स वगैरे सेल करतो, जे आपण मार्केटला प्रोडक्ट देतो, तर हे आपण फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण हे प्रोडक्ट देतो. म्हणजे आपल्याला डिमांड ही खूप जास्त आहे. महाराष्ट्रात बाहेर आपल्याकडं जसं की चेन्नई आहे, गुजरात आहे, दिल्ली आहे, मुंबई, पुणे, नागपूर हे जे लोकल आपलं जे महाराष्ट्रामध्ये तर बऱ्याच ठिकाणी जातो पण आउट ऑफ मध्ये सुद्धा जातो. फक्त एवढंच आहे की आपण आपलं जे ब्रँड आहे तर ते ब्रँड मध्ये आपल्या कमी प्रमाणात देतो कारण की जे मोठे मोठे व्यापारी ते त्यांचा ब्रँड लावून घेतात आणि आपण फक्त मटेरियल त्याच्यामध्ये आपलं टाकतो असं असतं. एक कमीत कमी आपल्याकडे सध्या तरी 2000+ महिला आहेत आणि जी महिला आहे ती कमीत कमी रोजचं 200 ते 250 रुपये काम घरात बसल्या बसल्या करते तिच्या मुलांना वगैरे सांभाळून. म्हणजे 3 ते 4 तास तिला वेळ भेटतो कामासाठी. 2 ते 250 रुपये ते सहजरित्या कमवते. आता याच्यामध्ये जे आहे जास्त करून मी माझं जे प्रॉफिट आहे माझ्या प्रॉफिटपेक्षा महिलांना रोजगार मिळावा हा माझा उद्देश आहे. एक मिनिमम आपण एक मंथली 60-70 हजार रुपये आपण ह्याच्यामधून आउटपुट मिळतं आपल्याला कारण की याच्यामध्ये आपण जास्त पैसा ठेवत नाही. महिला माझा उद्देश पहिल्यापासून हा आहे की माझ्यासोबत जे घडलं म्हणजे माझ्या मुलाला सोडून मला ज्यावेळेस जावं लागत होतं बाहेर कामाला तर त्याच्यासाठी प्रत्येक महिला नाही जाऊ शकत लेकरांना सोडून. म्हणून हा आपण उद्देश आहे की महिलांना बाबा रोजगार मिळावा कारण याच्यामध्ये माझा खर्च होत नाहीये. विशेष म्हणजे खर्च काय होत नाही मला इथे महिलांना काही माझ्याकडं म्हणजे खूप मोठं गोडाऊन किंवा 4 महिलाच काम करतात असं नाहीये. प्रत्येक महिला घरात बसल्या बसल्या काम करते म्हणजे मला खर्च नाहीये. त्याच्यामुळे त्यांना काय आउटपुट मिळावं हे जास्त करून माझं हे आहे. महिलांना कमीत कमी महिला नाही का या कामामधून 7,000 पासून ते 15,000 पर्यंत कमवू शकते. जर एखादी महिला 4 घंटे देते तर एखादी महिला पूर्ण घंटे देते म्हणजे 8 घंटे पण देते. कधी कधी तिची फॅमिली पण काम करू लागते तिला. तर कमीत कमी 7,000 पासून ते 15,000 पर्यंत कमवू शकते. नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका कोले मिरजहून आहे. मला या व्यवसायाबद्दल सोशल मीडियावरून कळलेलं आहे. तर मला चांगलं वाटलं त्यामुळे मी इथे रजिस्ट्रेशन केले आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर 4 दिवसातच मला हे पार्सल मिळालेलं आहे. पूजा जाधव या स्वतः बाहेर जाऊन व्यवसाय करायच्या. यामुळे त्यांना मुलापासून दुरावल्यासारखं वाटायचं. म्हणूनच त्यांनी असा काहीतरी व्यवसाय करावा जेणेकरून आपली मुलंही सांभाळता येतील आणि 2 पैसे कमवताही येतील हा विचार करून 2017 मध्ये पूजेचे साहित्य बनवण्याचा विचार केला आणि हा व्यवसाय हळूहळू वाढवत नेला. आता त्यांच्याकडे तब्बल 2000 महिलांना रोजगार मिळत असून यातून त्यांना महिन्याकाठी 60 ते 70 हजारांचा निव्वळ नफा मिळतोय. महिला सक्षमीकरणाचं हे एक आदर्श उदाहरण म्हणता येईल. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.